नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा। निवृत्ती उदारा सोपानदेवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी। आद्यत्रय जननी देवांची जयांचे केलिया स्मरण। होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेचे बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता। नहि प्रपश्यामि ममापनुद्यात् यच्छोकमुच्छोषणमिन्द्रियाणाम् अवाप्य भूमा वसपत्नमृद्धं राज्यं सुराणामपि चाधिपत्यम्। ऐसे अर्जुन तेथे बोलिला, तव क्षण एक भ्रांती सांडिला। मग पुनरपि व्यापिला उर्मी तेने। कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या दुसऱ्या अध्यायाचा विचार आपण करत आहोत। भक्तराज अर्जुनाने देवाच्या समोर आत्मनिवेदन केलेलं आहे। कार्पण्य दोषोपहत स्वभाव पृच्छामि त्वां धर्मसम्मूढ चेताः यत्श्रेयस्यान्निश्चितं ब्रूहि तन्मे शिष्यस्ते हमशादि मां त्वां प्रपन्नम। कार्पण्य नावाच्या दोषामुळे माझा क्षत्रियत्वाचा स्वभाव हा नाहीसा झालेला आहे। धर्माच्या बाबतीमध्ये ज्याला विचार सुचत नाही असा धर्मसम्मूढ चेताः त्वां पृच्छामि, मी आपणाला विचारत आहे की या प्रसंगाला मला जे निश्चित कल्याणकारक असेल तेच आपण मला सांगावं। आणि मग सांगायचं असेल तर त्याकरता एक नातं असावं लागतं। एकतर पुत्राचं नातं किंवा शिष्यभावाचं नातं असावं लागतं। आणि त्यामध्ये सुद्धा तनुमनोजीवे चरणांशी लागावे आणि अगर्वता करावे दास्य सकळ। याचा अर्थ त्वां प्रपन्नम, तुम्हाला मी शरण आलो आहे, मी तुमचा शिष्य आहे, आपण मला उपदेश करा। भगवान असं म्हणतील, अर्जुना तू स्वतः विवेकी आहे, चांगल्या प्रकारचा ज्ञाता किंवा जाणताही आहे, त्यामुळे तुझ्या जीवनामध्ये निश्चित कल्याणकारक काय असेल याचा विचार तू स्वतः केला पाहिजे। भक्तराज अर्जुन असं म्हणतात, परमात्मा असा एकही लौकिक किंवा अलौकिक उपाय मला या प्रसंगाला दिसत नाही की सगळ्या नातेवाईकांना पाहिल्यानंतर माझ्या इंद्रियांना शुष्क करणारा जो शोक नाहीसा करू शकेल असा उपाय मला या पृथ्वीवरचं निष्कंटक समृद्ध राज्य मिळालं काय आणि स्वर्गलोकातलं इंद्र पदाधिक भोगांचं राज्य जरी मिळालं तरी पण माझ्या जीवनातला शोक नाहीसा होईल असा उपाय मात्र मला दिसत नाही। भाव असा आहे, एका आत्मज्ञाना वाचून मनुष्याने आपल्या स्वतःच्या बुद्धीच्या सामर्थ्याने इहलोकातलं सर्व काही प्राप्त केलं किंवा पुण्याच्या जोरावर पारलौकिक असणारे सगळे भोग जरी प्राप्त केले तरी पारलौकिक भोगाने किंवा इहलोकातल्या समृद्धीने त्याच्या जीवनातलं दुःख नाहीसं होईल असा उपाय कदापि सापडणं शक्यच नाही, कदापि सापडणं शक्य नाही। मनुष्य आपल्या बुद्धीने प्रयत्न करत नाही असं नाही आणि त्याच्या जीवनातलं दुःख त्या उपायाने नाहीसं होत नाही असंही नाही। दुःख नाहीसं होतं पण कायमचं नाहीसं होत नाही। दुःखाची फक्त आवृत्ती बदलते पण दुःख नाहीसं मात्र कधीच होत नाही। त्या विचारसागराच्या दुसऱ्या तरंगामध्ये हा विचार प्रारंभीच आलेला आहे। म्हणे ब्रह्मज्ञान संपादन करण्याची आवश्यकता काय आहे? तुम्ही असं म्हणतात, यच्च यावत मनुष्याच्या जीवनामध्ये 3 प्रकारचे दुःख आपल्याला अनुभवाला येतात। एकतर आपल्या अंगामध्ये असणारे रोग किंवा मनामध्ये असणारी चिंता याला आध्यात्मिक दुःख असं म्हणतात। जवळच्या माणसापासून जे आपल्याला होतं त्याला भौतिक दुःख असं म्हणतात आणि देवाच्या शक्तीच्या सामर्थ्याने जे होतं त्याला दैविक दुःख असं आपण म्हणतो। आध्यात्मिक, आधिभौतिक आणि आधिदैविक 3 प्रकारचे दुःख मानवाला अनुभवाला येतात। त्यापैकी चांगल्या प्रकारचं भोजन केलं तर आपल्या क्षुधाचं अर्थात आपल्या अंगामध्ये असणारं दुःख निवृत्त होतं। जर आपण मनीमंत्राचा विचार केला तर आपल्याला दैविक दुःखाची बाधा होत नाही, असे तिथं उपाय त्यांनी सांगितलेले आहे। हा आहे पूर्व पक्ष आणि त्याला उत्तर देताना सिद्धांती असं म्हणतात, तू सांगितलेल्या उपायाने दुःख निवृत्त होतं हे जरी खरं असेल तर ती दुःखाची निवृत्ती 2 प्रकारची आहे। एक आहे लयरूप निवृत्ती आणि दुसरी आहे
आत्यंतिक निवृत्ती, लयरूप निवृत्ती होण्याकरता उपायच केले पाहिजे असं काही नाही. झोप जरी आली तरीसुद्धा दुःखाची लयरूप निवृत्ती होतेच की नाही. आपण कायम अनुभव पाहत असतो. एखाद्या व्यक्तीचं दवाखान्यामध्ये मोठं ऑपरेशन होतं, त्याला मराठीमध्ये शल्यकर्म असं म्हणतात. सगळ्या अवयवांची चिरफाड केली जाते, टाके दिले जातात, शरीर त्याचं कापलेलं असतं, फार मोठं त्याचं ऑपरेशन झालं, वेदना होतात की नाही. त्याला त्या वेदना होऊ नये याकरता वेदनाशामक गोळ्या दिल्या जातात, पेन किलर. त्या काही जास्त खाऊ नये बरं, त्या किडनीला खूप घातक असतात म्हणतात. पण त्याला वेदनाशामक गोळ्या दिल्या की नाही, त्यामुळे त्याच्या वेदना कमी होतात. पण त्याच व्यक्तीला जर गाढ झोप लागली तर मग त्याला वेदनाशामक गोळ्या देण्याची गरज नाही. मग त्याचं दुःख निवृत्त झालं की नाही. मग जेवढा त्याचा अधिकार असेल, कोणाचा 6 तास तर कोणाचा 8 तास, कोणाला 10-10 तासही झोप लागते. अधिकार तैसा आहे त्याचा विचार. मग त्या झोपेनं का होईना त्याचं दुःख निवृत्त होतं की नाही. पण जाग झालं तर पुन्हा त्याला दुःख आठवतं. याचा अर्थ दुःखाची निवृत्ती झाली, पण दुःख हे कार्य आहे आणि त्या कार्याची आपल्या कारणामध्ये निवृत्ती होत असेल तर ती लयरूप निवृत्ती आहे. आपल्याला अपेक्षित कोणती आहे? कार्यासहित कारणाची आत्यंतिक निवृत्ती. एकदा दुःख गेलं की परत दुःखाने परत जीवनामध्ये प्रवेश करूच नाही. याला म्हणतात आत्यंतिक निवृत्ती. लयरूप निवृत्ती जगातले सगळे माणसं करत आहेत. इहलोकातले सगळे प्रयत्न आणि कधीकधी पारमार्थिक क्षेत्रामध्ये येऊन विषयी होऊन स्वर्गाधिकांची प्राप्ती करण्याचे सगळे प्रयत्न म्हणजे लयरूप दुःख निवृत्तीचेच प्रयत्न आहे. पण साधकाला लयरूप दुःख निवृत्तीची अपेक्षा नाही, त्याला आत्यंतिक दुःख निवृत्तीची अपेक्षा आहे. आणि म्हणून इथं उपाय सांगितला, येथ पृथ्वीतळ आप होईल, हे महेंद्र पदही पाविजेल, परंतु अंतकरणामध्ये निर्माण झालेला मोह निवृत्त होईल. असा उपाय हे सद्गुरुदेव तुमच्या मुखारविंदातून येणाऱ्या उपदेशाशिवाय मात्र मला सापडत नाही. उदाहरण दिलं आहे. ज्याप्रमाणे बीज भाजलं आणि चांगल्या प्रकारे सिंचन जरी केलं तरी पण त्यातून अंकुर निर्माण होत नाही. किंवा आयुष्य संपलेलं आहे, औषधाचा वापर केला तर ज्याप्रमाणे अमृताशिवाय पर्याय नाही, तसं राज्य भोगांची समृद्धी जरी मिळाली तरी पण माझी अज्ञानजन्य असणारी, मोहाला प्राप्त झालेली किंवा ज्याला भ्रम झालेला आहे, अशा बुद्धीचं मात्र उज्जीवन होऊ शकत नाही. कशाने होईल? जसं तिथं अमृत उपयोगाचं आहे तसं हे देवा आपण कृपानिधी आहात आणि आपण जर माझ्यावर करुणा केली, कृपेचा वर्षाव जर झाला तरच माझ्या जीवनातलं दुःख निवृत्त होऊ शकतं. याचा अर्थ असा आहे, साधकाच्या जीवनामध्ये उद्धारासाठी अंतकरणाची कृपा अत्यावश्यक आहे. बघा, अंतकरणाची कृपा असेल तरच त्या पुरुषाला वैराग्य प्राप्त होतं. आपल्या अंतकरणाने ठरवलं पाहिजे की आपल्याला उद्धार करायचा आहे आणि अंतकरणाने मान्य केलं तरच ते अंतकरण त्यागासाठी प्रवृत्त होऊ शकतं. या पृथ्वी तलाच्या संपूर्ण राज्याचा किंवा महेंद्र पदाचाही त्याग जो करू शकतो त्याच्याकडं वैराग्य आहे. आणि ज्याच्याकडं वैराग्य आहे समजून घ्यावं त्याच्या अंतकरणाची त्याच्यावर कृपा आहे. उद्धारासाठी पहिल्यांदा अंतकरणाची कृपा, त्यापुढे आहे शास्त्रकृपा. स्वकर्माचा आचरण केल्यानंतर ईश्वराच्या प्रसादाने वैराग्य स्थिती देईजे पसायतया, ही ईश्वराची कृपाच आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची आहे संत किंवा सद्गुरूंची कृपा. ती कृपा या ओवीमध्ये आलेली आहे. एत जिव्हाळा कृपानिधी कारुण्य तुझे. जोपर्यंत आपल्याला श्री गुरुदेवांची कृपा प्राप्त होत नाही तोपर्यंत बाकीच्या कृपेचा म्हणावा तसा आपल्याला लाभच होत नाही. म्हणून इथं या 68 क्रमांकाच्या ओवीमध्ये कृपानिधी हा शब्द देवापेक्षाही सद्गुरुदेवाच्या संबंधाने अतिशय जवळ आलेला आहे. कारण शिष्यस्तेहम, मी तुमचा शिष्य आहे आणि शिष्यावर जर कृपा होत असेल तर ती देवाची कृपा नाही, ती सद्गुरुदेवाची कृपा आहे. माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव आपणची देव होय गुरु. म्हणून इथं देव या शब्दापेक्षाही
तो तुझ्या वाक्या वाचून न जाय अनेके, सद्गुरुदेवांची कृपा जास्त अत्यधिक प्रमाणामध्ये आवश्यक आहे. ज्ञानोबा म्हणतात, ऐसे अर्जुन तेथे बोलिला, तव क्षण एक भ्रांती सांडिला, मग पुनरपी व्यापिला उर्मी तेने. ऐसे ऐसे म्हणजे कसं, आतापर्यंत लौकिक किंवा अलौकिक कोणत्याही उपायाने शोक निवारण होऊ शकत नाही हेही मला कळतं आहे. आणि देवा, तुमचं कारुण्य जर मला प्राप्त झालं तर त्याच उपायाने माझा शोक निवारण होईल हेही मला कळतं आहे. हे कळणंसुद्धा ज्ञानाचं लक्षण आहे की नाही. ऐसे अर्जुन तेथे बोलिला, ज्ञानोबा म्हणतात, तव तेव्हा क्षण एक भ्रांती सांडिला, एका क्षणासाठी तो भ्रमाने सोडला गेला. म्हणजे भ्रम त्याच्या जीवनामध्ये एक क्षणभर कालावधीपर्यंत का होईना निवृत्त झाला. पण या भ्रमाचं मात्र असं आहे, भ्रम कायमचा निवृत्त नाही झाला. त्या भ्रमाची थोड्या काळापर्यंत निवृत्ती लयरूपच झाली. कारण भ्रमाचं कारण अजून विद्यमानच आहे. आणि जोपर्यंत भ्रमाचं कारण पूर्ण जात नाही तोपर्यंत भ्रम जातच नसतो. आपण औषध घेतलं तर रोग कायमचा जातो का थोड्या काळापर्यंत जातो? खरं असं आहे, थोड्या काळापर्यंतच रोग जातो. मग आता आपल्याला रोगच होऊ नये तर मग काय करावं लागेल? काही नाही, शरीर सोडावं लागेल. कारण शरीर रोगाचे भांडार, शरीर हे रोगाचं काय मूळ कारण आहे. याचा अर्थ असा नाही बरं, पाठात सांगितलं म्हणजे आत्महत्या केली पाहिजे आता अर्थ घेऊ नका. मला कार्यासहित कारणाची आत्यंतिक निवृत्ती सांगायची आहे. म्हणून भ्रांती जरी एका काळापर्यंत गेली तरी जोपर्यंत भ्रांतीचं कारण आत्मस्वरूपाचं अज्ञान जात नाही, पुढे एक ओवी येणार आहे. ती ओवी आता नाही सांगत, फक्त मला आठवण करून द्या. 88 क्रमांकाची ओवी बघा पुढे येणारी. जया परी पार्थ भ्रांती सांडी, ते कारण मने धरिले, अशी पुढे एक ओवी येणार आहे. याच पाठामध्ये म्हणजे अध्यायामध्ये भगवंताने विचार केला की अर्जुनाची भ्रांती निवृत्त होईल तर त्या भ्रांतीची आपल्याला लयरूप नाही, आत्यंतिक म्हणजे कार्याची कारणासहित निवृत्ती करणं अपेक्षित आहे. आणि देव मग त्या कारणाचा विचार करतात. तोच विचार पुढे येणार आहे. पण इथं मात्र एका क्षणापर्यंत अर्जुनाला भ्रांतीने सोडलं. आणि जेव्हा भ्रांती सोडते मनुष्याला तेव्हा तो खरं बोलतो बघा. ते फक्त विनोदाकरता घ्या बरं, त्याचा काही फार गांभीर्याने अर्थ घेऊ नका. असं म्हणतात, हे माणसं जे व्यसन करतात ना, व्यसन करणारे, यांना जास्त झाली का ते जास्त खरं बोलतात असं म्हणतात. व आपल्याला काही माहिती नाही अजून, असं म्हणतात. त्या काळामध्ये ते खरं बोलतात. आणि ते इतके बिचारे काही कसे का असाना, त्यांचाही उद्धार झाला पाहिजे. पण व्यसनाधीन असणारे माणसं प्रामाणिक खूप असतात. ते घरचं सगळं विकतील, उदारी नाही ठेवत. कारण त्यांना माहिती आहे उदारी नाही चुकवलं तर मिळणार नाही परत, असा त्यांचा अनुभव असतो. सोडून द्या तो विषय. तर ते भ्रांती काय करतात, त्यांना लहर येते बघा. तसं ते उदाहरण त्याच अंगाने फक्त एवढ्या अंशातच फक्त घ्या. ऐसे अर्जुन तेथे बोलिला, तव क्षण एक भ्रांती सांडिला, मग पुनरपी व्यापिला उर्मी तेने. पुन्हा एकदा त्या भ्रांतीच्या उर्मीने, वेगाने अर्जुनाला व्यापलं गेलं. आणि ती भ्रांती किंवा त्या भ्रांतीचा वेग पाहिल्यानंतर ज्ञानोबा म्हणतात, त्या भ्रांतीचा वेग अर्जुनाला आला असं मला नाही वाटत. मला तर दुसरंच काहीतरी वाटतं आहे. काय वाटतं आहे? आता ते पुढे 70 क्रमांकाच्या ओळीतून सांगतात की मज पाहता, हे ज्ञानोबाऱ्यांचं अवलोकन आहे बरं. हे मज पाहता शब्द हा स्वतः ज्ञानोबाऱ्यांनी आपल्याकडे घेतलेला आहे. मज पाहता उर्मी नोहे. जेव्हा मी अर्जुनाकडं पाहतो तेव्हा या अर्जुनाला भ्रांतीची उर्मी किंवा लहर आली असं मला वाटत नाही. अनारीसे गमत आहे. अनारीसे म्हणजे वेगळं आणि गमत आहे म्हणजे वाटत आहे. या अर्जुनाला भ्रांतीचा वेग आला असं नाही, लहर आली असं नाही. मला तर अर्जुनाकडं पाहिलं तर वेगळंच वाटतं आहे. दुसरंच काहीतरी घडतं आहे. ते दुसरं काय घडतं ते असं आहे, तो ग्रासिला महामोहे काळ सरपे. इथे काळ सरपे म्हणजे जो आपल्याला मृत्यू हरण करण्याकरता येतो तो काळ नाही घ्यायचा. इथे काळ शब्दाचा अर्थ काळ्या वर्णाचा सर्प घ्यायचा. काळ्या वर्णाचा आपण म्हणतो कालिया नाग.
कालिया नाग धुंदवात, ज्ञानोबांनी शब्द वापरला आहे बघा. सगळ्यात विषारी कोणता असेल तर तो काळिया नाग. जे आपल्याला साप दिसतात की नाही व्यवहारामध्ये, असं म्हणतात सर्पाला भीती जन्मजात आहे. तुकोबारांचं प्रमाण आता माझ्या समोर नाही, पण सर्प जन्माला आल्याबरोबर त्यांना लपावं असं कोणी शिकवलं, पण ते आपोआप लपतात. जन्माला आले की ते गुप्त राहतात, ते असे प्रगट नाही होत बघा. आणि बरं आहे ते प्रगट होत नाही म्हणून तरी आपला पाठ सुरू आहे. जर ते प्रगट झाले तर जगातले सगळे व्यवहार अस्ताव्यस्त होऊन जाईल. त्यामध्ये सुद्धा विषारी 4च सर्प म्हणतात. त्यात घोणस, फुरसे, मण्यार आणि नाग हे 4च सर्प फार विषारी आहेत. बाकीचे मग ते हिरव्या रंगाचे हे जे आपले सहज फिरतात ना गवतात वगैरे, ते एवढे विषारी नसतात, पण भीती फार वाटते बघा. आमच्या आश्रमात आहे ते धामण वगैरे ना, ते विषारी नसते म्हणतात, पण भीती वाटते. ते आम्हाला काही करत नाही बिचारी, तेवढा उपकार आहे त्याचा. पण आश्रमात आहे मात्र ते. तुम्ही येऊ नये म्हणून नाही सांगत मी, आहे हे खरं आहे, नाही तर तुम्ही पुन्हा आहे मात्र. आणि 2-3 वर्षापासून आहे बघा. तिचाही बिचारीचा आम्हाला काही त्रास नाही आणि आम्ही त्याला काही त्रास देत नाही. का ते काय करायचं, प्रारब्ध आहे ते त्यांचं राहील, आपण आपलं राहायचं. त्यांचाही बहुतेक आश्रमात राहायचं काहीतरी अधिकार असेलच की नाही, सोडून द्याविषयी. पण भीती वाटते. आणि त्यामध्ये सुद्धा काळ्या वर्णाचा जर नाग असेल तर मग फारच भयंकर तो असतो. काही नाग असे असतात किंवा काही सर्प असे असतात, चावले तर उपचारापर्यंत मनुष्याला दवाखान्यात जाऊ देतात. पण काही मात्र असे असतात, चावले की उपचाराची वाटच पाहिजे नाही, फक्त तयारी करायची, कारण ते वेळच लागू देत नाही. काही सर्प चावल्यानंतर ते विष आपल्या हृदयापर्यंत जावं लागतं ना. रक्ताच्या माध्यमातून हृदयापर्यंत गेलं की ते हृदय बंद करून टाकतात. थोडासा कालावधी त्याला. पण काही नाग चावले की सरळ आपले आतडे सडतात आतले, इतकं त्यांचं भयंकर विष असतं. आपल्या आळंदीत घटना घडली बघा कधीतरी पाठीमागं 8-7 दिवसापूर्वी. एका म्हणे सर्पमित्राने नाग पकडला आणि जंगलात सोडता त्याला तो चावला, तर तो मरण पावला बघा. आपल्या आळंदीची आत्ताची घटना आहे. म्हणजे विषारी सर्प जो असतो तो चावला की तो मनुष्याला वाचू देत नाही. ज्ञानोबा रूपक करतात तसं या अर्जुन नावाच्या व्यक्तिमत्वाला काळ्या वर्णाचा सर्प चावला. मग आता इकडे काळा वर्णाचा सर्प नाग आहे, तसं या रूपकामध्ये कोणता नाग आहे, महामोहे. भक्तराज अर्जुनाला स्वकीयांच्या विषयी आणि परकीय लोकांच्या विषयी जो मोह निर्माण झाला, त्या मोहाला मोहवैचित्य नावाचा धातू आहे. त्यामध्ये अविचार, अज्ञान, भ्रांती निर्माण झाली की हे माझे आहे आणि देह म्हणजे मी आहे. हा सगळ्यात मोठा मोह आहे बरं. देहाला मी म्हणणं आणि देहसंबंधी पदार्थाला माझे म्हणणं, हा फक्त अर्जुनालाच मोह प्राप्त झाला असं नाही आहे. हे अर्जुन नावाचं व्यक्तिमत्व प्रतिनिधी आहे. खरं तर आपण सगळेच या प्रसंगाला अर्जुन आहोत, कारण आपल्याला सुद्धा मोह आहेच की नाही. देह, एखाद्या व्यक्तीने आपल्याला विचारलं तुम्ही कोण आहात, आपण सरळ परिचय देतो, मी म्हणजे हा दिसत नाही का, म्हणजे आपला परिचय आपण देहाने देतो. हा आपला परिचय देहसंबंधाची अहंता आहे. आणि याला उपयोगी पडणारे सगळे पदार्थ, नातेवाईक हे माझे आहेत असा आपल्याला मोह निर्माण झाला. तया परी पार्थ अतिस्नेहे मोहित. महामोह, फार मोठा असणारा अज्ञानजन्य मोह निर्माण झाला आणि त्या मोहाने किंवा त्या मोह नावाच्या काळसर्पाने अर्जुनाला ग्रस्त केलं. ज्ञानोबा म्हणतात, पहिल्या अध्यायामध्ये हा विचार आला आहे बघा, जेने संग्राम हर जिंतेला, निवात कवचांचा ठाव फेडिला, तो अर्जुन मोहे कवळीला क्षणा माझी. एका क्षणामध्ये त्या मोहाने अर्जुनाला आपल्याला ताब्यात घेतलं. आता हा सर्प आणि महामोह यांच्यामध्ये समानता सांगितली. हे रूपक नावाचा अलंकार आहे बरं यामध्ये. आता जेव्हा एखादा दृष्टांत आणि सिद्धांत यांच्यामध्ये अत्यंत सादृश्य दाखवलं जातं, तेव्हा साहित्यामध्ये त्याला रूपक नावाचा अलंकार म्हणतात. त्या रूपकामध्ये एका अंशाचं रूपक असतं आणि अनेक अंशाचं रूपक असतं. जेव्हा अनेक अंश सांगितले जातात
तेव्हा त्याला परमपरितरूपक नावाचा अलंकार म्हणतात. जसा की 16व्या अध्यायामध्ये मावळवीत विश्वाभासू नवल उदयला चंडांशू अद्वयाब्जनी विकासू वंदू आता, हे सगळं परमपरितरूपक अलंकाराचं उदाहरण आहे. तसं इथंसुद्धा थोडंसं रूपक अलंकाराचं आणि तेही परंपरित रूपक अलंकाराचं ज्ञानोबा उदाहरण देतात. हा महामोह नावाचा काळ सर्प चावला, त्या सर्पात प्रकार आहे. सर्प चावतो कुठं किंवा दंश कोणत्या अवयवावर करतो यावर त्याचा परिणाम लवकर होणं किंवा उशिरा होणं हे अवलंबून असतं. जर एखाद्या व्यक्तीला सर्प त्याच्या पायाला चावला असेल तर ते विष भिन्ण्याकरता म्हणजे हृदयापर्यंत जाण्यासाठी वेळ लागतो. पण एखाद्या व्यक्तीच्या हृदयाला जर सर्प चावला असेल तर मग त्याला वाचायला वेळच लागत नाही, वाचू शकत नाही तो. तसं ज्ञानोबा म्हणतात अर्जुन नावाच्या व्यक्तिमत्वाला महामोह नावाचा काळ्या वर्णाचा नाग चावला. नेमकं कुठं चावला? हृदयातच चावला. बघा ठिकाण पुढं सांगतात. त्यामध्ये पुन्हा आणखीन एक प्रकार आहे. सर्प कोणत्या जागेत चावतो म्हणजे दंश करतो ती जागा, आणि त्यातही पुन्हा वेळ महत्त्वाचा आहे. कोणत्या वेळेला चावतो त्याचे पण परिणाम ठरलेले आहेत. सूर्योदयापासून दुपारपर्यंत आणि दुपारपासून सायंकाळपर्यंत कोणत्या कालावधीमध्ये विष वाढतं आणि कोणत्या कालावधीमध्ये कमी होतं याचासुद्धा प्रकार आलेला आहे. कारुण्य वेळेच्या भरामध्ये सांज वेळेला चावला ना तर असं म्हणतात विष जास्त प्रमाणामध्ये वाढतं. त्याचे प्रकार ठरले. सर्प चावला ना आणि विष भिनला अंगामध्ये तर असं म्हणतात की त्याला कडुलिंबाचा पाला गोड लागतो, मिरच्या तिखट लागत नाही असं म्हणतात. हे काय आपल्या नवल विषय विषाचा पडी पाडू गोड परमार्थ लागे कडू, कडू विषय तो गोडू जीवाशी झाला, असा आहे की नाही प्रकार. विष अंगामध्ये भिनलं की त्याला कडू गोड वाटतं आणि गोड ज्वरे विटाळले मुख ते दुधाते म्हणे कडू विख, त्याला दूध कडू लागतं. आणि कडुलिंबाचा पाला जणू काही तो भाजीपालाच खातो की काय, इतक्या प्रमाणामध्ये खाऊ शकतो. हा विषाचा प्रभाव असतो कोणत्या प्रमाणामध्ये. आणि काही काही लोकांना विष उतरविता येतं, त्यांच्याकडे ते मंत्र असतात, पण असं म्हणतात की त्याला ते उतरविण्याचे नाही, त्या काळामध्ये आपोआप त्याच्याकडून चढविण्याचे मंत्र सुरू होतात. ह्याची विंचू वगैरे चावली की नाही, ज्यांना तो फक्त बातमी जरी कळाली त्यांना कानावर की अमुक व्यक्तीला चावला, आपोआप ते मंत्र फुटफुटतात, तिकडे व्यक्तीची वेदना वाढते. असंही घडतं व्यवहारामध्ये. कुठे सर्प चावला हा त्याचं उदाहरण सांगतात ज्ञानोबा आहे. सवर्म हृदय कल्हारी तेथ कारुण्य वेळेच्या भरी, लागला म्हणून लहरी भांजे चिना, हे जाणून ऐसी प्रौढी, जो दृष्टी सवेची विषफेडी, तो धावया श्रीहरी गारुडी, पातला की तैसिया पंडुकुमारा व्याकुळा, मेरवतसे श्रीकृष्ण जवळा, तो कृपावशे अवलिळा, रक्षील आता म्हणून तो पार्थू, मोह फणी ग्रस्तू, म्या म्हणितला हा हेतू, जाणून या. या 4 ओव्यांचा एकत्र विचार आहे. किंवा पाठीमागची जर आपण एक ओवी घेतली तरी पण 5 ओव्यांचा हा एकत्र प्रबंध आहे. 17व्या ओवीपासून तर 74 ओवीपर्यंत 5 ओव्या जर एकत्र घेतल्या हे सगळं रूपक अलंकार आपल्या लक्षात येऊ शकतं. अर्जुन नावाच्या व्यक्तिमत्वाला मोह नावाच्या काळ्या वर्णाचा सर्प दंश झाला. दंश झाला कुठं म्हणजे महामोह निर्माण कुठं झाला हा त्याचा दंश आहे. ज्ञानोबा म्हणतात सवर्म, स म्हणजे सहित आणि वर्म म्हणजे रहस्य. वर्मासहित असणारं अर्जुनाचं हृदय नावाचं कमळ म्हणजे त्यामध्ये प्रेम आहे किंवा अर्जुनाच्या अनेक प्रकारचे सद्गुण आहेत. असं वर्मयुक्त असणारं ते वर्म असतं की नाही किंवा मर्मस्थान असतं, नाजूक ठिकाण असा त्याचा अर्थ घ्या. आपल्या शरीरामध्ये नाजूक ठिकाण कोणतं आहे? हृदय. किंवा आपले असणारी बुद्धिमत्ता मेंदू नाजूक आहे बघा. म्हणून तर देवाने त्याचं रक्षण करण्यासाठी वरती आच्छादन दिलं आहे चांगलं हाडाचं, कवटी मजबूत असते आणि त्याच्या आतमध्ये मेंदू ठेवलेला आहे. थोडा चांगला वापरला पाहिजे कारण तो सुरक्षितही ठेवला पाहिजे.
बऱ्याच लोकांची तक्रार असते, त्यांचं डोकं चालत नाही, तर ते चांगल्या मार्गाने चालवलं पाहिजे. आणि हृदयसुद्धा भगवंताने त्याच्या बाहेर अस्थि, त्या हाडांचा पिंजरा लावलेला आहे, कारण का ते अत्यंत मर्मस्थान आहे. तसं अर्जुनाचं असणारं वर्मयुक्त किंवा मर्मयुक्त मर्मस्थान कोणतं नाजूक? हृदय नावाचं. ज्ञानोबा म्हणतात अर्जुनाचं हृदय एक प्रकारचं कमळ आहे. त्या हृदय कमळामध्ये जेव्हा अर्जुनाच्या मनामध्ये या सगळ्यांच्या विषयी कारुण्य निर्माण झालं, ज्यावेळी त्या कारुण्य वेळेचा भर असताना, म्हणजे करुणा भरात आली असताना, हा कारुण्य वेळेचा काय आहे? भर. म्हणजे करुणा जेव्हा हृदयामध्ये निर्माण झाली, कारण हृदय नावाचं कमळ आहे, त्या हृदय नावाच्या कमळामध्ये अर्जुनाच्या मनात, बुद्धीमध्ये, अंतकरणात किंवा चित्तामध्ये सर्वांच्या विषयी करुणा निर्माण झाली. नेमका त्याच वेळेला हा सर्प अर्जुनाच्या हृदयाला दंश करता लागला. हा सर्प लागला. आपल्याकडे गावाकडे त्याला पान लागलं असं म्हणतात बघा, शब्द असाच वापरतात ना, पान लागलं. तसं ज्ञानोबा म्हणतात लागला बघा हा सर्प, हा काळ नावाचा सर्प लागला. आणि म्हणून लहरी भांजीची ना, ज्या त्या विषाच्या लहरी वेग येतो आहे, तो अर्जुनापासून मात्र आटोपत नाही किंवा थांबतच नाही. एका क्षणामध्ये लहर आली, थोडीशी थांबते आणि पुन्हा अर्जुनाला मोहित करते. कारण हा दंश झाला हृदय नावाच्या मर्मयुक्त स्थानामध्ये. ठिकाण असं सांगितलं, अवयव हृदय आहे आणि कारुण्य वेळेचा, सांज वेळेचा भर आहे. त्या वेळेत हा सर्प लागला तर विष वाढतच जातं, ते थांबत नाही. याचा अर्थ काय झाला? याचा अर्थ असा झाला की जेव्हा मनुष्याच्या अंतकरणामध्ये कारुण्य जास्त प्रमाणात निर्माण होईल, जास्त प्रमाणामध्ये करुणा निर्माण होईल त्याच्या हृदयामध्ये, त्याच प्रसंगाला त्याच्या अंतकरणामध्ये मोह निर्माण होण्याची शक्यता जास्त प्रमाणात असते. एरवी मनुष्याला कारुण्य त्याच्याकडे नसेल किंवा त्याच्या मनामध्ये इतरांच्या विषयी प्रेमभाव नसेल, तर तेव्हा एवढा मोह निर्माण नाही होत. पण सर्वांच्या विषयी जर स्नेहभाव निर्माण झाला, तर त्याच काळामध्ये स्नेहाचं रूपांतर कधी मोहामध्ये होईल हे मात्र त्याला सांगता येत नाही. बऱ्याचदा मोह स्नेहाचं रूप धारणच करून येत असतो. म्हणून जो व्यक्ती एखाद्या प्रिय विषयावर प्रेम करतो, सुरुवातीला ते प्रेमच असतं, पण त्या प्रेमाचा अत्यधिक भर झाला की समजून घ्यावं त्याचं मोहात रूपांतर व्हायला आता फार वेळ लागणार नाही. म्हणून एक मर्यादा ठेवली पाहिजे. त्या ठराविक मर्यादेपेक्षा पुढं गेला की तेच असणाऱ्या विषयावरचं प्रेम मनुष्याच्या मोहाला कारण ठरतं. लागला म्हणून लहरी भांजेचे ना. मग आता अर्जुनाला विष जास्त प्रमाणामध्ये चढतं आहे आणि त्या विषाला निवृत्त करण्यासाठी कोणीतरी गारुडी असावा लागेल की नाही. ज्ञानोबा म्हणतात अर्जुनाचं भाग्य एवढं मोठं आहे की गारुडी जवळच आहे. इतका जवळ हा गारुडी आहे की तो गारुडी मंत्राचा किंवा कोणत्याही प्रकारच्या औषधीचा वापर करत नाही. हा गारुडी एवढा चांगला आहे की याने फक्त नेत्रकटाक्ष जरी टाकला तरी समोरच्या व्यक्तीचं तो विष दूर करू शकतो. इतका हा चांगला गारुडी आहे. हे जाणून ऐसी प्रौढी जो दृष्टी सवेचे विष फेडी, तो धावया श्रीहरी गारुडी पातला की. तो धावून आला की असं ज्ञानोबा म्हणतात. हे जाणोनी, हे देवाने जाणलं. काय जाणलं? की अर्जुन नावाच्या व्यक्तीला त्याच्या हृदय कमळामध्ये कारुण्य वेळेचा भर असताना महामोह नावाचा सर्प चावला, म्हणून त्याच्या लहरी काही थांबत नाही. हे जाणोनी, हे देवाने जाणलं. आणि प्रौढी जाणोनी, प्रौढी म्हणजे मोठा प्रसंग. माझ्या अर्जुनावर आता फार मोठा प्रसंग आलेला आहे, हे देवाने जाणलं. आणि मग याच्या जर लहरी बंद करायच्या असतील तर याचं विष उतरलं पाहिजे. मग विष कसं उतरायचं? ज्ञानोबा म्हणतात त्या परमात्म्याने हे जाणलं. आणि जो कसा आहे? दृष्टी सवेची. सवे म्हणजे बरोबर, दृष्टी टाकल्याबरोबर विष फेडी.
जो विष दूर करतो तो धावया श्रीहरी गारुडी पातला की, पातला म्हणजे प्राप्त झाला की, जो आपल्या नेत्र कटाक्षाबरोबरच विष फेडतो. 12व्या अध्यायामध्ये अशी कोवी बघा. विष फेडण्याच्या बाबतीमध्ये जय जय ओ शुद्धे उदार प्रसिद्धे अनवरत आनंदे वर्षतीये विषय व्याळे मिठी दिदलिया नुटी ताठी ती तुझी गुरुकृपा दृष्टी निरीविष होय. आलं की नाही? हे सामर्थ्य फक्त दोघाकडंच आहे, एक संतांकडे आणि दुसरं देवाकडे, की ज्यांनी नेत्र कटाक्ष टाकल्याबरोबर समोरच्या व्यक्तीच्या अंतकरणातलं विषयाचं आकर्षण नावाचं विष लगेच ते दूर करतात. विषय तिथं विषयाला व्याळ म्हटलं आहे. व्याळ म्हणजे सर्प. विषय व्याळे मिठी दिदली अनुठी ताठी, परंतु ती तुझी गुरुकृपा दृष्टी, कारण तो अमृताचा वर्षाव आहे. देवाच्या दृष्टीमध्ये अमृत आहे आणि संतांच्या दृष्टीमध्ये सुद्धा अमृत आहे. म्हणून तर आपण काकड्याच्या अभंगामध्ये म्हणतो ना, उठून वेगेसी चला जाऊ रावळासी जळती पातकांच्या राशी काकडा आरती देखलिया उठवणे पहाटे विठ्ठल पहा उभा विटे. तिथं अमृतदृष्टी अवलोक असा एक शब्द आलेला आहे बघा त्या अभंगामध्ये. चरण तयाचे गोमटे अमृतदृष्टी अवलोका, ही देवाची अमृतदृष्टी आहे. एक आंधळा मनुष्य देवाच्या दर्शनाला गेला. आंधळे माणसं गडबडले करतात, उत्साह फार असतो त्यांचा. बाकीचे लोक रागवले म्हणजे आंधळा तर आंधळा आहे, कळतही नाही. कशाला चालला दर्शनाला? तुला देव दिसतो का? तो म्हणला मला देव दिसत नाही, पण मी आलो आहे हे देवाला दिसलं पाहिजे. अमृतदृष्टी अवलोका, देवाला कळालं पाहिजे की मी आलो आहे. मला नाही दिसत देव, पण देवाला सगळं दिसतंय की नाही. देवाची दृष्टी ही अमृतदृष्टी आहे. किंवा प्रौढी शब्द देवाकडे सुद्धा लावता येईल. जो दृष्टी सवेची विष फेडी ऐसी प्रौढी, असा देवाचा प्रौढपणा आहे, मोठेपणा आहे, की दृष्टी टाकल्याबरोबर जो विषाला दूर करतो हा देवाचा मोठा प्रताप आहे. आणि मोठ्या प्रतापाने संपन्न असणारा तो गारुडी श्रीहरी. श्रीहरी परमात्म्याला ज्ञानोबा आहे गारुडी म्हणतात बरं. आणि गारुडी त्याच्या ताब्यामध्ये सर्प असतो. जसा नाचवेल तशा प्रकारे तो नाचवेत असतो. किंवा गारुडी व्यक्तीलाच माहिती असतं की कोणत्या सर्पाचं विष किती हानिकारक आहे आणि तो सहज त्याला फेडू शकतो. हे फक्त देवाचं सामर्थ्य आहे. ते आपल्या भक्तचरित्रामध्ये मीराबाई संतांना सोबत घेऊन देवाच्या मंदिरामध्ये भजन करायच्या. आणि मग एकदा प्रेम अंतकरणामध्ये निर्माण झालं की प्रेमाचे प्रकार 4 होतात, 5 होतात. हसती, रोदिती, रवती, गायंती आणि नृत्यती लोकबाह्याहा, हे 5 प्रकार प्रेमाचे होतात. अंतकरणामध्ये प्रेम भरून आलं की भक्त कधी कधी स्वतःला स्वतः हसतो. अरे भ्रमामुळे मी रज्जूला सर्प मानलं आणि मीच पळालो, असं स्वतःवर विनोद करतो तो. कधी कधी देवाचा वियोग झाला तर रोदिती, रडतो बघा. रवती, मोठ्याने आरडतो. किंवा प्रेमाच्या भरामध्ये गायन करतो. आणि आनंद अत्यधिक प्रमाणामध्ये झाला की नृत्यती, तसं मीराबाईंनी नृत्य करावं. राजकन्या आहे, राजाची मुलगी, आणि संत साधू महापुरुषांना सोबत एकत्र घेऊन मच्चित्ताः मदगत प्राणाः बोधयंत परस्परम कथयंत शमाम नित्यम तुष्यंती च रमंती च, असं गायन करावं किंवा नृत्य करावं. राजाला ते आवडलं नाही. स्वतःच्या वडिलांना बरं कधी कधी होऊ शकतं. परमार्थाला प्रतिबंध कधी बाहेरचे लोक करतात तर कधी घरातलीच करतात. अंतर्बाह्य जग आणि मन हे दोन्ही प्रतिबंध आहे. आतले करू शकतात, बाहेरचे करू शकतात. फक्त त्यांना परमार्थ आपला आवडला नाही तर आवडला तर काही लोक साह्यही करतात. मग त्या राजाने असं ठरवलं की आपली मुलगी आपलं ऐकत नाही ना, मग हिला विष दिलं पाहिजे. आणि कोणाच्या हातून? स्वतः मीराबाईंच्या आईच्या हातून, म्हणजे आपल्या धर्मपत्नीच्या हातून. विष का प्याला राजाजीने भेजा. मीराबाईंनी तो घेतला आणि देवाची इच्छा असेल तर घ्यायला काय हरकत आहे. पिबत पिबत मेरा हासिरे, परिणाम ते विष त्यांनी घेतलं आणि विषाचा परिणाम देवावर झाला. सुखदुःख साह्य अंगी. मग आता देवावर विषाचा परिणाम झाला की नाही?
मीराबाईने देवाला म्हटलं, वा प्रभू, चांगलं नाटक करता. लहान असताना ती पुतना विष पाजण्याकरता आली तर तेव्हा आनंदाने प्राशन केलं, तेव्हा काही नाही वाटलं. आणि आता कपभर घेतलं केलं की काळे पडले होय. पहिल्यासारखे व्हा, भगवान पुन्हा पहिल्यासारखे झाले. पण गळ्यावर मात्र अजूनही काळ्या वर्णाची रेष विद्यमान आहे. मला त्यातला प्रसंग नाही सांगायचा. मला प्रसंग हे सांगायचा, प्रत्यक्ष पुतनेनं विष पाजलं तरी देवाला काही झालं नाही. मीराबाईंच्या मुखारविंदातून स्वतः देवाने विषप्राशन केलं तरी देवावर परिणाम झाला नाही, कारण देव अमृत स्वरूप आहे. आणि त्याने नेत्रकटाक्ष टाकला तर समोरच्या व्यक्तीमध्ये काय विष राहणार आहे. भगवंताचा नाश करण्यासाठी एक अघासूर नावाचा दैत्य आला आणि त्या दैत्याने असा विचार केला की परमात्म्याला एकट्याला नाही, भगवंताला गोपाळांसहित आपण गिळंकृत करू. त्याने अजगराचं रूप धारण केलं. आघासूर, गिळिता आघासूर, चिरोनी सांडी लावू. मग त्या आघासुराने आपला जबडा विस्तीर्ण केला. विस्ताराला प्राप्त झाला तो, तर एक त्याचा असणारा भाग जमिनीला लागला आणि एक भाग आकाशापर्यंत त्याने मोठा वाढवला आणि आपली अशी जीभ बाहेर काढली. ते गोपाळ नेमके गायी चारण्यासाठी त्या भागात पहिल्यांदाच गेले. गोपाळ म्हणले, प्रभू, आतापर्यंत आपण सगळं वृंदावन, मधुवन हे सगळं पाहिलं, पण या भागाकडे आपली कधी नजरच गेली नाही. या प्रांतातही आपण कधीतरी फिरलं पाहिजे की नाही. या प्रांतात आपण आज वासरं चारण्यासाठी जाऊ. भगवान म्हणले, अरे जाऊ नका, तिकडे जाऊ नका, काहीतरी धोका होऊ शकतो. पण ते गोपाळ आहे, भक्त आहे. भक्ताच्या ठिकाणची विषम दृष्टी नाहीशी झालेली असते, त्यामुळे त्यांना शत्रूही शत्रू वाटत नाही. चित्तशुद्ध तरी शत्रुमित्र होती, व्याघ्रही न खाती सर्प तया. हा आघासूर, सर्प तरी काय खाणार आहे त्यांना. ते आघासूर वाटच पाहत होता. ते सगळे गोपाळ त्याच्या मुखामध्ये प्रवेश करू लागले. त्याने आपली जीभ बाहेर काढली होती. ते गोपाळ म्हटले, वा, काय चांगलं भुयार आहे. अशा प्रकारची गुंफा आपण कधीच पाहिली नाही. मग देवा, यातून गार वारा येतो आहे. आतून AC लावला काय कोणी, आतून गार वारा येतो आहे. बरं, त्या गुफेपर्यंत जाण्यासाठी रस्ताही तयार आहे. रस्ता नव्हता, जीभ होती. त्याने ती आपली जीभ पसरलेली होती. ते म्हणले, रस्ता तर इतका चांगला आहे, चालला तरी नरम वाटतोय, रबराचा आहे की काय रस्ता. आणि एका दिवसात तयार झाला. वारी जवळ आली तर एका रात्रीत रस्ते तयार होतात ना, तसा हा रस्ता तयार झाला म्हणे एका दिवसामध्ये. सगळे गोपाळ त्याच्या आतमध्ये गेले मुखात. त्याने जबडा बंद नाही केला. तो वाट पाहत होता भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची. आणि जसा परमात्म्याने त्यामध्ये प्रवेश केला, त्याने जबडा बंद केला. परिणाम, त्याच्या अंगातलं मुखातलं असणारं जे विष आहे ना, त्याचा प्रभाव गोपाळावर झाला. सगळे गोपाळ बेशुद्ध पडले. फक्त प्रभाव देवावर नाही झाला. देवाच्या लक्षात आला, हा आघासूर आहे, याच्या उद्धाराचा वेळ आता जवळ आला आहे. आणि म्हणून भगवंताने आपलं रूप वाढवायला सुरुवात केलं. इतकं व्यापक रूप धारण केलं की गिळिता आघासूर, बरोबर देवाने आपलं रूप वाढवलं. त्याचा जबडा वाढत वाढत गेला आणि शेवटी चिरला. गिळिता आघासूर, चिरोनी सांडी लावू. आता तो मृत झाला, पण गोपाळ बेशुद्ध पडले. भगवंताने त्या सगळ्या गोपाळांकडे अमृत दृष्टीनं पाहिलं. परिणाम, जो दृष्टी सवेचे विष फेडी. दृष्टी टाकल्याबरोबर त्या गोपाळांचं विष नाहीसं झालं. तसं अर्जुनावर सुद्धा भगवान आता कृपा दृष्टीच करणार आहे. जो दृष्टी सवेचे विष फेडी, तो धावया. धावया म्हणजे धावून रक्षण करणारा. देवाला सहन होत नाही बघा. पहा पातया पांडवांचे नावे, जो कृष्ण राणीही प्रतिपाळू धावे. तया ते अर्जुने जव पुसावे तव साहिल काही. दास्य करी दासाचे, ओणे न साहे तयाचे. वाढिले ठाईचे भाने टाकून या धावे. परमात्मा जेवायला बसले. जेवायला बसल्यानंतर द्रौपदीची आर्त हाक कानावर आली. भगवंताने फक्त ओम सहनावोत एवढा श्लोक म्हटलेला होता. पाणी फिरवलेलंही होतं पात्राला. घास घेणार तेवढ्यात आवाज आला. जेवताना उठू नये, पण भक्तावर संकट आलं तर भाने टाकून या धावे. परमात्मा लवकरात लवकर धावतो. फक्त तेवढी तो धावून यावा इतकी आपलीसुद्धा आर्तता असली पाहिजे.
तो धावया धावून रक्षण करणारा श्रीहरी गारुडीच असणारा जवळ परमात्मा पातला की तो प्राप्त झाला की अर्जुनाचं किती मोठं भाग्य आहे. म्हणजे अर्जुनाला मोह नावाचा काळसर पाणी दंश करावा आणि त्या दंश झाल्यानंतर विष उतरविण्यासाठी वेळच लागू नये, गारुडीसुद्धा जवळ असावा. म्हणून तर लोक घरं घेताना दवाखान्याजवळ का घेतात? ते घरं घेताना जाहिराती करतात ना, ज्ञानोबाऱ्यांचं मंदिर 5 मिनिटाच्या अंतरावर, शाळा 1 मिनिटाच्या अंतरावर, दवाखाना भिंतीलाच भिंत, अशा जाहिराती असतात की नाही? का? लवकरात लवकर उपचार व्हावं म्हणून. आणि मग त्याला काय ॲम्युनिटीज काही असं म्हणतात बघा. त्या सुविधा सगळ्या असेल की मग त्याची किंमत वाढते. तो विषय सोडून द्या, लौकिकातला आहे. पण इथे मात्र धावया श्रीहरी गारुडी पातला की, परमात्मा जवळ आले की. तैसिया पंडुकुमारा व्याकुळा मिरवतसे श्रीकृष्ण जवळा, तो कृपावशे अवलिळा रक्षिला आता. तैसिया व्याकुळा पंडुकुमारा श्रीकृष्ण जवळा मिरवतसे. तैसिया म्हणजे तशा प्रकारे अत्यंत व्याकुळ झालेला, दुःखाने जो जर्जर झाला आहे, निस्तेज झाला, म्लान झाला, दीनभावाला प्राप्त झाला, व्याकुळ झाला तो अर्जुन. आणि अशा व्याकुळ असणाऱ्या पंडूच्या कुमाराजवळ, पंडू राजा आहे आणि पंडू राजाचा हा कुमार मुलगा अत्यंत व्याकुळ झाला. पण व्याकुळ असणाऱ्या अर्जुनाच्या जवळ श्रीकृष्ण जवळा मिरवतसे. मिरवणे हा शब्द शोभणे अर्थाने आहे. अर्जुनाच्या जवळ परमात्मा तशा प्रकारे शोभून दिसत आहे. कशाप्रमाणे? गारुडीप्रमाणे असा अर्थ घ्यायचा मागच्या ओळीचा. म्हणजे अर्जुन झाला आहे त्या सर्पदंशाच्या वेदनेने व्याकुळ, आणि जवळ असणारा परमात्मा त्याचं विष आता लवकरात लवकर दूर करणार आहे. म्हणून परमात्मा अर्जुनाच्या जवळ असून गारुडीप्रमाणे शोभून दिसत आहे. आणि तोच परमात्मा आता कृपावशे, कृपेला वशीभूत होऊन अवलिळा, अवलिळा म्हणजे सहज, कोणत्याही प्रकारचे सायास न घेता आता रक्षील. आता नक्की परमात्मा रक्षण करणारच आहे. मनुष्याचं किंवा साधकाचं रक्षण व्हावं तर याकरिता तो व्यक्ती थोडासा व्याकुळ झालेला पाहिजे. देवाचं रक्षण रक्षिष्यति इति विश्वासः, ते आपण षड्विधा शरणागती पाहतो की नाही. आनुकूल्यस्य संकल्पः प्रातिकूल्यस्य वर्जनम, त्यामध्ये रक्षिष्यति इति विश्वासः, परमात्मा माझं निश्चित रक्षण करेल हा त्या भक्ताचा विश्वास असला पाहिजेच. आणि रक्षण कोणाचं करेल? व्याकुळ झाला तर. आई असते ना, ते आपल्या घरकामामध्ये व्यस्त होते आणि मग त्या मुलाची अपेक्षा असते की आईने आपल्याला जवळ घ्यावं. मग पहिल्यांदा त्या मुलाचं मन रमवावं याकरता आई त्याला अनेक प्रकारची खेळणे देते. मध्ये कधी त्याच्यासमोर चेंडू टाकणार, कधी खुळखुळा टाकणार, एखादा गोड पदार्थ टाकणार. पण ते मुलगा मात्र व्याकुळ झाल्यामुळे तो बाकी सगळं सोडून देतो, नुसता रडत राहतो. आई विचार करते आता याला जवळ घेतल्याशिवाय पर्यायच नाही. तसं परमात्मासुद्धा विचार करतात. अर्जुना सांगितलं, अर्जुना स्वर्ग नाही मिळणार, कीर्ती नाही मिळणार, मोठे पुरुष असं पलायन करत नसतात. अर्जुन म्हणले ते मला नाही सांगायचं, हे मला काही पटत नाही. परमात्मा म्हटले आता याचं आपल्याला रक्षण करावंच लागेल, कारण अर्जुन अत्यंत व्याकुळ झाला आहे. व्याकुळ होणं हे दैन्य भावाचं लक्षण आहे. आणि परमात्मा जो दीन असेल त्याच्यावर लवकरात लवकर प्रसन्न होतो. ईश्वरस्याप्यभिमान द्वेषित्वात दैन्यप्रियत्वाच, नारद महर्षीने हे सांगितलं आहे. जो व्यक्ती जितका जास्त दैन्य भावाला प्राप्त होतो, अगर्वता करावे तास्य सकळ, हे अगर्वता म्हणजे दीनभावच आहे. आणि दीनभाव त्याचा अर्थ होतो दैन्य भाव. त्या भावाला प्राप्त झाल्यामुळे तो व्याकुळ झाला. आणि व्याकुळ असणाऱ्या अर्जुनाजवळ परमात्मा गारुडी शोभून दिसावा, जवळ असावा तसा शोभून दिसतो आहे. म्हणून तो परमात्मा कृपावशी, अत्यंत कृपेला वशीभूत होऊन अवलिळा रक्षेला, आता सहज अर्जुनाचं रक्षण करेल. देवाच्या मनात आलं तर रक्षण करणं अत्यंत सहज आहे. फक्त देवाच्या मनात आलं पाहिजे.
वैकुंठवासी गुरुवर्य श्री विठ्ठल महाराज घुले बाबा पाठामध्ये सांगायचे, बुवा जर देवाच्या मनात असेल आणि संतांची आपल्यावर कृपा असेल तरच आपला परमार्थ शेवटाला जातो. बाबाचं पुढचं वाक्य, नाहीतर मोठी मोठी माणसं घसरतात. हे बाबांचं वाक्य बरं. तो कृपावशे अवलीळा सहज परमात्मा आता अर्जुनाचं रक्षण करेल. ज्ञानोबा म्हणतात, हे सगळं माझ्या डोळ्यासमोर होतं की मज पाहता उर्मिनो हे अनारीसे गमत आहे. मला वेगळंच वाटतं आहे. आणखी एक यामध्ये अलंकार आहे. मज पाहता ज्ञानोबा म्हणतात, मला असं वाटतं आहे. जेव्हा एखाद्या व्यक्तीला असं वाटतंय तेव्हा तो उत्प्रेक्षा नावाचा अलंकार असतो. हे गमे भाषे असे शब्द आला की तो उत्प्रेक्षा नावाचा अलंकार आहे. आणि सिद्धांत आणि दृष्टांतामध्ये समानता असेल तर रूपक नावाचा अलंकार. हे साहित्य पण आहे ना, त्यामध्ये प्रसंगाला अभ्यास करायचा असेल तर तेही महत्त्वाचं आहे. म्हणून मनोनितो पार्थू मोह फणीग्रस्तो म्या म्हणितला हा हेतू जाणून या कारणामुळे तो पार्थू. ज्ञानोबाने अर्जुनाकरता 2 शब्द वापरल्या. पाठीमागच्या ओळीमध्ये पंडुकुमारा, हा पंडू पुत्र आहे म्हणजे पांडुपुत्र आहे. आणि याच असणाऱ्या ओळीमध्ये पार्थ शब्द वापरला की अर्जुन हा पृथापुत्र आहे. म्हणजे देवाकडे आता जबाबदारी आहे की स्वतःच्या आत्याचा जो मुलगा म्हणजे आते भाऊ अर्जुन, जो की पंडुराजाचाही पुत्र आहे, आपला आता शिष्यही आहे, आणि त्या अर्जुनाचं आपण रक्षण करावं म्हणून तो पार्थू मोह फणीग्रस्तू, मोह नावाचा सर्प आणि त्या सर्पाच्या फणी. फणी म्हणजे काय? सर्पाची फणी असते की नाही, फडा म्हणतो त्याला काही भागामध्ये. मोह नावाचा सर्प आणि त्याच्या फणीने हा अर्जुन ग्रस्त झाला. म्या म्हणितला हा हेतू जाणून या. हा हेतू म्हणजे हे कारण, हे मी जाणलं की अर्जुनाला मोह नावाच्या सर्पाने दंश केला आणि परमात्मा गारुडी आहे, तो आता त्याचं सहज रक्षण करेल. हा हेतू जाणून या. हा सगळा आवाका हेतू कारण मी जाणलं आणि जाणल्यानंतरच त्या अर्जुनाला मोह नावाच्या सर्पाने दंश केला असं मी म्हटलो आहे. याचा अर्थ ज्ञानोबाराय स्वतः सूत्रही करतात आणि त्या सूत्राचं स्वतः भाष्यही करतात, वार्तिकही करतात. विनाकारण नाही म्हणत. तो ग्रासीला महामोहे काळ सर्पे म्हणजे मोह नावाच्या सर्पाने दंश केला. आणि का केला, कसा केला, कुठे केला, या सगळ्या कारणांचा उल्लेख केला. म्हणजे एखाद्या शब्दाचं सूत्ररूपाने आपण काय करावं, समोर चिंतन ठेवावं आणि त्या सगळ्याचा पुन्हा व्याख्यानाने विस्तार करावा. हे व्याख्यानाचं एक लक्षण आहे ना. पदच्छेद, पदार्थोक्ती, विग्रहो, वाक्ययोजना, आक्षेपस्य समाधानम, व्याख्यानम पंचलक्षणम. हे व्याख्यानाचं पण लक्षण आलं बरं या ओव्यामध्ये. व्याख्यान हे 5 लक्षणांनी संपन्न असतं. एखादा पद सांगावं, त्या पदाचा छेद करावा, पदामध्ये काय अर्थ आहे तो सांगावा, त्याचा पुन्हा विग्रह करावा, अन्वय म्हणजे वाक्ययोजना करावी, आणि त्या पदावर काही आक्षेप आला, प्रश्न आला की त्याचं खंडनही स्वतःच करावं, समाधान करावं. हे व्याख्यानाचं 5 प्रकारचं लक्षण आहे. मनोनितो पार्थू मोह फणीग्रस्तो म्या म्हणितला हा हेतू जाणून या. हा सगळा हेतू मी जाणला आणि अर्जुनाला मोह नावाच्या सर्पाने कसा दंश केला, मी का म्हटलो, त्याची सगळी कारणे ज्ञानोबाने सांगितली. आणि यानंतर आता ज्ञानोबाराय दुसरं रूपक करतात. आतापर्यंत अर्जुनावर एक रूपक केलं की त्याला सर्पाचा दंश झाला. यानंतर ज्ञानोबाराय म्हणतात की ज्याप्रमाणे सूर्याने आपल्या ढगांनी सूर्याला झाकावं तसा अर्जुन झाकला गेला. आणखीन एक रूपक करतात की अर्जुन नावाचं एक प्रकारचा पर्वत आहे आणि ते रूपक क्रमाक्रमाने पुढे येणार आहे. त्याचं चिंतन आज नाही, आपण ते उद्या करू, कारण आज तेवढ्या ओव्या पूर्ण काही होणार नाही. म्हणून तो पार्थू मोह फणीग्रस्तू म्या म्हणितला. आता ज्ञानोबाने मी शब्दही वापरला असता. मराठी भाषा आहे ना. म्या म्हणितला, म्या बोलविल्या वेद बोले, म्या चालविल्या सूर्य चाले. त्यामुळे आपली बोली भाषा जरी आपल्या शब्दात आली तरी काही अडचण नाही.
कायमच प्रमाण भाषेतच बोललं पाहिजे असं काही नाही. आपल्या बोलीभाषेमध्ये जरी बोललं तर त्याला एक वेगळ्या प्रकारची गोडी असते. ही आपली मराठी भाषा आहे. जरी त्याला अभिजात दर्जा आता मिळाला असेल तरी पण ती गौरव आपल्याकरता अगोदरपासूनच आहे. म्या म्हणिताला हा हेतू जाणून या असा ज्ञानोबा शब्द वापरतात. आणखीन काही चिंतन तो विचार आपण उद्या करू. कुंडली कवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. जोग महाराज की जय.